इचलकरंजी महापालिकेच्या घंटागाडीवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार मिळावा अशी मागणी होत आहे। या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास 25 जून पासून काम बंद आंदोलन करण्याचा आणि आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा महापालिका कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष ए.बी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलाय। इचलकरंजी महापालिकेच्या 52 घंटागाड्यांवर 172 कर्मचारी कार्यरत आहेत। यापैकी 125 कर्मचारी दैनंदिन कामकाजात सहभागी असतात। या कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार मिळत नाही। अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार जिल्हा दर सूचीनुसार पगार दिला जातो, मात्र पगार देताना मक्तेदार कंपनीकडून फसवणूक केली जाते। 4 दिवसांच्या सुट्ट्या वगळून पगार देणं आवश्यक आहे, पण तासावर पगार दिला जातोय। प्रॉव्हिडंट फंड विमा योजनेचा हप्ता वेतनातून कपात केला जातो। वेतन चिठ्ठी दिली जात नाही। या अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार चालकाला 13,500 आणि मदतनीसाला 13,000 रुपये पगार मिळायला हवा। प्रत्यक्षात कामगारांना 4 ते 6,000 रुपये दिले जातात। कामगारांचं वेतन महापालिकेकडून थेट बँक खात्यावर जमा करावं अशी मागणी आहे। या मागण्यांसाठी 25 जून पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य पाटील यांनी दिली। पत्रकार परिषदेला सचिन साठे, सचिन आवळे, शक्ती गागडे, विजय कांबळे, दयानंद कांबळे उपस्थित होते।